कोणालाही तुम्ही विचारू शकता. वन टू वन जरा जास्त क्लिअर होईल ना. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. तर सगळ्यात महत्वाचं आपलं चाललेलं आहे सध्या पुस्तक वाचन द माउंटन इज यू. आपल्या जीवनातले पर्वत आणि अडचणी. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवर परिवर्तन सुरू आहे, वातावरण बदलत आहे. तसं आपलं शरीरही बदलतंय, आपले डीएनए बदलतायत. आपली उत्क्रांती सुरू झालेली आहे. आपली उत्क्रांती अशी सुरू झाली फ्रॉम ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी. म्हणजे आपल्याला देवत्वाकडे जायचं. देवत्वाकडे जायचंय म्हणजे धार्मिकतेपासून अध्यात्माकडे वळायचं. अध्यात्म म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेणे. स्वतःबद्दल जाणून घ्यायचं आणि हा जो प्रवास आहे तोच आपण करत आहोत. तर हे जे परिवर्तन सुरू आहे, आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे. आपण आजूबाजूचे बदल बघतो. महत्वाचे बदल म्हणजे ध्यानाचे ग्रुप झाले. ग्रुपमध्ये येऊन ध्यान करतायत, ऑनलाईन करतायत, फिजिकल करतायत. हे का सुरू झाले? तर ग्रुप कॉन्शियसनेस सुरू झालेला आहे ध्यानातून. एखाद्या कार्यक्रमाला ग ग गो एकत्र येणं म्हणजे प्रगती नाहीये लक्षात घ्या. ती अधोगतिक तुमच्या ऊर्जा सगळ्या हे होणार आहेत. एकत्र येऊन आध्यात्मिक उन्नती करण्याचं लाट चालू आहे. त्यामुळे आध्यात्मिक हेतूसाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे. ग्रुपला जोडणं फार महत्वाचं आहे. आणि आपण बघतोय जगात असे बदल सुरू झालेत, की नोकऱ्या बऱ्याच जणांना नकोशा वाटतायत. काहींच्या सुटतायत, कंपल्सरी सुटतायत. पण काहींना नकोही वाटतायत. काही जण माझं उदाहरणानुसार मी बोलतीये. मी एवढं 2.5 लाखाची माझी नोकरी सोडून बसलीये. काय करत बसले तुम्ही बघताय. आणि त्यात मला समाधान मिळतंय. मला कुठेही दुःख नाहीये. एवढा पैसा मिळवला, आता काय करायचं एवढंच नोकरी करून. तसंच आता यंग जनरेशनलाही वाटतंय. यंग जनरेशन धावत नाहीये आपल्यासारखं, पळत नाहीये, पैशाच्या मागे लागलेलं नाहीये. त्यांना ना घराची चिंता आहे, ना कशाची चिंता आहे. हे ज्या अशा मोडमध्ये आहेत, ते राइट पाथवर आहेत लक्षात घ्या. ते योग्य वळणावर चाललेत. कारण आपण संसार करण्यासाठी आलो नाही. आपण लग्न, मुलं-बाळं, घर-दार याच्यासाठी आलेलो नाहीये. आपला पूर्ण उद्देश आपली आध्यात्मिक प्रगती करणे, आपल्या जीवनाचा अ, अर्थ समजून घेणे आणि त्याची उन्नती करणे, एक ज्या काही संधी मानवजातीला मिळतात, त्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि ही जी उत्क्रांती सुरू आहे, त्यात आपण उतरलेलो आहोत. आपण पुढे आहोत. म्हणून आपण मागच्यांना घेऊन यायचंय. एक वेळ अशी होती, की आपण ज्यांना सांगायचो त्यांना काही कळायचं नाही. त्यांना रुचायचं नाही. ते हसायचे आपल्याला. "छे, असं काही होतं का?" म्हणायचे. आज तीच लोकं आपलं ऐकून घेतायत. म्हणजे आता त्यांच्याही डोक्यात काहीतरी पडत चाललेलं आहे. एक्सेप्टन्स येत चाललेलं आहे. आधी ऐकायला तरी मन, कान तयार झालेला आहे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना या परिवर्तनाच्या लाटेमध्ये उतरवायचं आहे. त्यांना योग्य वळणावर आणायचं आहे. या उद्देशासाठी आपण आहोत तिथे. की एकमेकांना बरोबर घेऊन त्या उत्क्रांतीच्या प्रवासावर आपल्याला जायचंय. जास्तीत जास्त लोकांना ध्यानाला जोडायचंय. म्हणून व्हिडिओ खाली कमेंट लिहा म्हटलं होतं. अंजली मॅडम नंबर घाला. तर कमेंट अजिबात एसे लिहू नका. एसे लिहिणं बंद करा. प्रोफेशनल लिहायला शिका. 1 किंवा 2च लाईन लिहा. काही अगदी वसा घेतलेला आहे काही लोकांनी. अगदी प्रामाणिकपणे ते कमेंट देतायत. पण थोडीशी लिहा. एवढं बघून कोणी वाचत नाही बसणार आहे. तुम्ही ते सगळं ग्रुपवर लिहा. ग्रुपवर 1-2 व्यक्ती वाचतील. व्हिडिओ खाली नाही वाचणार. जास्तीत जास्त आपल्याला लोकांना जोडायचंय. तर स्टेटसला तुम्ही काही जण टाकत आहात. पण त्यातून तुम्ही माझा नंबर देत नाहीये. मग ते मला सगळं जॉइनिंग लिंक येऊन मला उपद्व्याप सगळे वाढत बसतात. तर त्यापेक्षा तुम्ही तिथे टाका माहितीसाठी तुमच्या स्वतःला विचारा असं म्हणा. काही जणांना सांगायचं नसतं. काही जणांना नुसतं स्टेटसवरनं जॉइन व्हायचं असेल, तर तो नंबर देऊन ठेवा. तुमचा नाहीतर माझा. तर ते जॉइन होतील. नाहीतर काय उपयोग होईल आणि जॉइन झाले तुमच्या कॉन्टॅक्टमधले असं दिसलं, तर तुम्ही फोन करा. तुम्ही त्यांना माहिती द्या. अंजली मॅडम नंबर टाकायला सांगितलंय तुम्हाला. मी आत्ताच तुमच्याशी फोनवर बोलले. आता चक्राध्ययनाला ज्यांना मी जॉइन करून घेत नाही, त्यांना मी फोन करायला सांगितले. कारण त्यांच्याशी काही बोलायचं आहे. त्यांच्याकडनं अश्युरन्स घ्यायचा आहे. तुम्ही बरेच जण लिहीत नाहीत. शनिवार, रविवार आपण त्यासाठी ठेवलाय. चक्राध्ययनाला हे थोडंसं कंपल्शन ठेवलेलं आहे. कारण आपल्याला हायर उद्दिष्ट गाठायचं आहे. आपलं चक्राध्ययन 3दा 4दा तरी झालंय करून ऑनलाईन. त्याच्यातून शारीरिक, आध्यात्मिक फायदे आपण घेतलेत. आपण ऊर्जेला जागृत केलेलं आहे.
आता त्या ऊर्जेने खेळवलं पाहिजे ना आपल्याला मांडीवर घेऊन. आपली प्रगती साधायला पाहिजे म्हणून आपला प्रयत्न सुरू आहे. मग या लेव्हलला जर जायचं असेल तर ग्रुप ऊर्जा मला हायर ठेवलीच पाहिजे. अंजली मॅडम तुम्ही आहात की नाही? ऐकताय का नाही? अंजली मॅडम? ओ अंजली मॅडम. तर म्हणून मग मी चक्रा ध्यानाला ज्यांना जॉईन करून घेतलं नाही त्यांनी मला फोन करायचे. म्हटलं तुम्ही लिहित असणार आहात दर रविवारी तर जॉईन व्हा, नाही तर काही जॉईन व्हायची गरज नाही. मला वेळ नाही, मला जमत नाही, मला कम्युनिकेशन हे असलं बास आता. काही हायर तुम्हाला कोर्सेस या जानेवारीपासून जॉईन करता येणार नाहीयेत. हे पुरेपूर लक्षात ठेवा. मोफत असले म्हणून काय झालं? आणि पेड असले म्हणून काय झालं? नाही, मी काही कोर्सेसला आता स्ट्रिक्ट ठेवणार आहे तुम्हाला. तसं चक्रधाराला नाही आलं रविवारी, तुम्ही अनुभव मिळाला नाही लिहा. तुम्ही 2 ओळी लिहा. उलट नेमकेपणात लिहा, फापट पसारा लिहिण्यापेक्षा. हे खूपदा सांगून झाले. अनुभव म्हणजे अनुभव. सारांश लेखन नाही. चक्रधाऱ्यातली वाक्य ऐकून माझं हे झालं, माझं ते झालं, असलं नाही. तुम्हाला जे फिजिकली जाणवलंय, ते काय दिसलंय ते पण नको. फिजिकली काय जाणवलं? असंच ते लिहिलं पाहिजे. नाही लिहिलं, जॉइन होऊ नका तुम्हाला सांगते. मी अश्युरन्स घेतेय. सगळ्यात महत्वाचं आपण सचोटीने कर्म करणे फार गरजेचं आहे. आपण प्रामाणिकपणे असणं फार गरजेचं आहे. आपण जर प्रामाणिक राहिलो नाही, आपल्याला अनुभव आला, आपण लिहित नाही, याचा अर्थ तुम्ही पाप करत आहात. याचा अर्थ तुम्ही नियम मोडत आहात, हे लक्षात घ्या. तुम्हाला फायदा मिळणार नाही. तुम्ही आयुष्यात पुढे जाणार नाही. तुम्हाला आता ते शिवानीचा व्हिडिओ टाकलाय. तुम्हाला संकल्पानेच जीवन बदलता येणार आहे. हे वाक्य आहे शिवानीचं. जीवन बदलायचं असेल तर संकल्प बदला आणि संकल्प सगळं शिवसर्वोदयातनं आपण पुढे-पुढे चाललेलो आहे. ऑनलाईन घेतलं त्याचं काही म्हणू नका माझं ऑनलाईन झालंय. ऑनलाईनमध्ये काहीच आपण बघितलं नाही. हे सगळं वन टू वन, वन टू वन करून घेत पुढे चाललेला आहे प्रवास. संकल्पच नाही जमत तर काहीच जमणार नाही. आयुष्यच बदललं नाही. आयुष्य बदलायचं तर संकल्प बदलायचे. संकल्प लिहिता आलं तर काही साध्य होणार आहे. प्रत्येक कोर्सला संकल्प पाहिजेतच. अजून शिवसर्वोदय शिकून 3 वर्ष करून, रिपिटेशन करून, प्रत्येक 15 दिवसाच्या मीटिंग अटेंड करून अजून संकल्प लिहिता येत नाहीयेत. अजून साधं शिवसर्वोदय ग्रुपवर टाकलं, वन टू वन पाठवा. एक साधा एवढासा मेसेज आहे, की काय लिहायचंय संकल्प, कशा पद्धतीने लिहायचंय आणि मला टाकायचं. काय नाही भरा 100 लिस्ट लिहिल्या. 100 संकल्प. काय गरज आहे त्याची? मी काय सांगितलं तेच केलं नाही. अवेअरनेस कुठं आहे इथे? साधी गोष्ट आहे. वर्गीकरण करून संकल्प लिहा. मग वर्गीकरण काही शिकवलं नाही का आधीच्या मीटिंगमध्ये? कुठं वर्गीकरण आहे का त्याच्यामध्ये? मेनूचा संकल्प लिहा म्हटलं होतं. मेनूचा संकल्प नको त्यात. सगळं अन्नातूनच जातो ना. अफर्मेशन कशातनं देतो आपण? पाण्यातनं देतो. पाण्यापेक्षा उच्च अफर्मेशन अन्नातून देतो. शिवसर्वोदय म्हणजे ऊर्जा, ऊर्जेचं शास्त्र. ऊर्जा म्हणजे पहिल्यांदा खाणं-पिणं. ह्याचाच संकल्प एक स्त्री लिहीत नाही. याचाच संकल्प ही अन्नपूर्णा लिहीत नाही. काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. ऊर्जाच मिळणार नाही ना घरातल्यांना ना तुम्हाला. कारण त्या ऊर्जेचीच संकल्प नाही. त्या अन्नाचीच संकल्प नाही. मेनूचाच संकल्प नाही. भला मी तो कसा करेल, मी त्याला काय अफर्मेशन देईल, ते तर फार दुनिया वरची झाली ती. पण पहिली बेसिक पायरी सुद्धा नाही. कोणाच्याच संकल्पामध्ये मेनू येऊ नये. कित्येक महिने असं चाललंय. आणि म्हणे ही स्त्री घरातली लक्ष्मी. कसली लक्ष्मी काय माहिती? माफ करा मला, पण बघा कसं करताय तुम्ही? काय करताय? काय शिकवलंय तुम्हाला? कुठं तुम्ही आणताय? तुमचे संकल्प पाहिजे नुसतं मला हवंय, मला हवंय, मला आहे. अरे स्वतः काय करणार आहात? लक्ष्मी म्हणजे स्वच्छता पाहिजे. किती वेळा त्याच गोष्टी सांगायची. 15 दिवसाच्या संकल्पात तुमचा एकही मेनू संकल्पात असू नये, की मी या 15 दिवसात हे करणार आहे. मग त्याच्यानंतर अन्न कसं बनवणार आहे? मग मी अन्नाला व्हायब्रेशन कसे देणार आहे? मग मी खाताना काय करणार आहे? मग मी दुसऱ्यांना ताट वाढताना काय करणार आहे? हे म्हणजे किती बारीक त्या गोष्टीत संकल्प आहे. आणि मग आम्ही शिवसर्वोदय शिकलोय ना, आम्ही ऑनलाईन केलंय आणि मग परत म्हणायचं आम्ही सगळं करतो तरी आम्हाला रिझल्ट येत नाही, असं म्हणायचं. तर हे काही उपयोग नाहीये. नवीन वर्षात आपल्याला बदलायचंय. नाहीतर माझ्याकडं तुम्हाला हायर ज्ञानाला प्रवेश मिळणार नाही. कारण ज्ञान हे सपात्री असावं.
म्हणून सपात्री लोकांनाच ते ज्ञान मिळणार आहे. म्हणून चक्रा ध्यानाचाच ग्रुप पुढे कदाचित ध्यान ग्रुप म्हणून चालेल. आत्ताचा ध्यान ग्रुप बरखास्त केला जाईल. हे पण तुम्हाला सांगते पुढं. मी अजून ठरवलं नाहीये, पण रंगरूप तसंच होईल. कारण चक्र ध्यानात बघितलं जाईल तुम्ही काय शनिवार रविवार वापरताय. 2 ओळी लिहा ना. काही येत नाही म्हणजे काय? मी लग्नाला गेलते आणि मी इकडे बंद करा हे सगळं. वेळ संपलेत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. लग्न हेन तेन. साधे सुधे लग्न करा जसे कोरोनाला होत होते. कोरोनाला कशी अर्जन्सी आली? तशी अर्जन्सी आलीये. इथे हॉस्पिटलमध्ये भरायला लागलेत लोकं. किडन्या फेल व्हायला लागल्यात, हृदय फेल व्हायला लागलेत, ब्रेनला काय काय व्हायला लागले. आहात कुठे तुम्ही? काय काय राज्यांमध्ये एचआयव्ही पसरायला लागले. बघताय वातावरण काय काय करतंय, शरीराचं काय काय चाललंय आणि लग्न करत बसलात तुम्ही. जागे व्हा यातून. लग्न करा. लग्नाला जा, जरूर जा. पण आधी हे तर करा. जे काही कार्यक्रम अटेंड केले कष्टाने, त्याचे काही लिहा तरी, लिखाण तरी लिहा. वर्ष एंड आहे, आज शेवटचा दिवस आहे आणि मला वेळ नाही झाला. मग काय तुम्हाला आयुष्यात मिळणार आहे? आणि फक्त चक्रधाराला जॉईन करायचं. काही संकल्प लिहिलेले नाहीत. वर्षाचं काही लिहिलेलं नाही. वर्षात काय झालं ते लिहिलं नाही. आणि मला चक्रध्यान करायचे. कशाला चक्रध्यान करा, काही करू नका. जा तिथे हजारो ठिकाणी ध्यान चाललेले आहेत. आवो जावो घर तुम्हारे आहेत. आलात काय गेलात काय करा. तिथे कोणी तुम्हाला विचारणार नाही. एवढा 1 to 1 वेळ कोणी देणार नाही. दिवसभर माझं काम चालू असतं तुमच्यासोबत. दिवसभर सकाळी उठलं की. बघा पहिला मेसेज किती वाजता आहे. एवढा वेळ मी देतीये तुमच्यासाठी. आणि तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी किती वेळ देताय तो बघा. नुसते कार्यक्रम जॉईन करून काय उपयोग आहे? तर नवीन बदल तडजोडीचा धक्का सोबत घेऊन येतो. तर तुम्हाला ज्या अनेक गोष्टी सांगितल्या जात नाहीत, त्यातली एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवी. आयुष्यातल्या सकारात्मक बदलानंतर ताबडतोब सुखाचा अनुभव तुम्हाला कदाचित येणार नाही आणि नेमकी हीच गोष्ट तुम्हाला अतिशय गोंधळात टाकणारी असते. तुमच्या मानसिकतेचे सत्य हे आहे, कोणतीही नवी गोष्ट ती चांगली असली तरी ती लगेच तुमच्या अंगवळणी पडत नाही आणि जोपर्यंत ती अंगवळणी पडत नाही, तोपर्यंत अस्वस्थ करणारीच असते. आपल्या मेंदू सुद्धा उलट्या पद्धतीने काम करतो. काही वर्तन पद्धती, सवयी किंवा नातेसंबंध कितीही हानिकारक किंवा विनाशक असले तरी त्या अंगवळणी पडलेल्या असतील, तर त्याच मेंदूलाही सवयीच्या झालेल्या असतात आणि त्याच आपल्याला चांगल्या वाटतात. मग हे जे तुम्ही म्हणता ना, वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, त्याच्याबद्दल आहे. सवयच आहे तुम्हाला तशी लागलेली. वेळ नाही म्हणता. तुम्ही कार्यक्रम नका ना अटेंड करू वेळ नाही तर. तुम्हाला जर 2 ओळी लिहायला वेळ नाही, तर कशाला कार्यक्रम अटेंड करायचा? करू नये तुम्ही. तुम्हाला बरोबर त्या लिखाणाच्या वेळेलाच अडचण असते. मला प्रवासात होते आणि लग्नाला होते आणि गावाला होते. मग त्याच वेळेला ते असतं. मग कार्यक्रम करायला जमतं तुम्हाला. झोप येतीच कशी? मी आज एका मॅडमना खूप बोलले. तुम्हाला झोपच कशी येते हो? वेळ नाही म्हणता, वेळ नाही म्हणता. आज ते वेळ नाही म्हणण्यावरून खूप ऐकलं मी एक. जो व्यक्ती वेळ नाही म्हणतो ना, त्याचं आयुष्य कधीच सुधारणार नाही. तुम्ही सगळ्या आयुष्याला तेच व्हायब्रेशन देता. वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. मला वेळ नाही मिळाला. रात्री झोपच नाही आली पाहिजे. अर्धा तास लागत नाही. सकाळी पहाटे उठावं. मग चक्र देण्याला उठणार आहे. मग लिहायला बरं उठत नाही अर्धा तास. ते इथे या मेंदूला सवयीच तशा पडलेल्या आहेत. आयुष्य आणि हे का लिहायचंय? तर हे बुद्धीवरचं आहे. हे 4th डायमेन्शनचं आहे. 4th डायमेन्शन पर्यंतच पोहोचले तर काय उपयोग आहे? ज्या वेळेला एखादा विचार कराल मनाने, मनाने, मनाने लिहाल, लिहाल, लिहाल त्याच वेळेला तो सबकॉन्शियसमध्ये पडेल. त्याच वेळेला मेंदू स्वीकार करेल. त्याच वेळेला तो निसर्गात नालेल. त्याच्याशिवाय काही होणार नाहीये. म्हणून ते लिहायचंय ना. उगाचच लिहायचंय का? मग हे मेंदूला सवयी चांगल्या लावाव्या लागतात. आयुष्यातील सकारात्मक वाटणारे प्रसंग प्रत्यक्षात नैराश्य निर्माण करू शकतात. त्याची काही कारणे असतात. त्यातले पहिले कारण म्हणजे आधी मनाच्या सुखद अवस्थेचा एक परमोच्च बिंदू आणि नंतर त्यात होणारी घसरण. ही स्थिती मनावरचा ताण वाढवणारी ठरू शकते. दुसरे कारण म्हणजे एखादाच सकारात्मक प्रसंग सर्व तणाव नष्ट करेल आणि पूर्वी कधीही वाटायला आले नाही असे सुख बरोबर घेऊन येईल. बघा हां, दुसरे कारण म्हणजे एखादाच सकारात्मक प्रसंग. एकच सकारात्मक प्रसंग असतो, पण सगळं आयुष्य बदलून टाकतो.
पूनम गोसाई मॅडमचा वाचा अनुभव का झालं, एवढं काय असं झालं की पिरामिडला आल्या आणि 3 कोर्स केले म्हणून सगळं आयुष्य बदललं का? बिलकुल नाहीये. पिरॅमिडला आल्या, मानसिकता बदलली आणि तिथून एक गोष्ट बदलली, त्याचे परिणाम दिसले म्हणून सगळे बदल झाले. म्हणून प्रत्येक वेळेला वॉर्निंग दिली गेली म्हणून बदल झाले. हे असे चमत्कार होतात एखाद्या सकारात्मक गोष्टी, कारण मग ती चेंज सुरू होती. चेंज सुरू होती. काही ना वेळ लागतो, कारण कर्म जड झालेले असतात ना मागच्या जन्माचे. मग जसं एक तुम्ही गोष्ट समजू शकता की 100 वेळा मी जर निगेटिव्ह बोलले, समजा घर नाही, घर नाही, घर नाही 100 वेळा बोललेली. मग आता 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा म्हणून होणार आहे का ते? त्याचे व्हायब्रेशन खोडले पाहिजेत ना. हे जसं तुम्ही समजू शकता, तसंच काही वेळेला खूप गोष्टी करून रिझल्ट का नाही आहेत? तर बदल झालेले असतात. तुम्हाला ते सातत्य ठेवणं गरजेचं असतं. मग एक जरी चांगली गोष्ट घडली, तरी हे आयुष्य बदलवतं. केव्हा बदलवतं? ती का घडली हे जाणून घेतलं तर. कशामुळे बदलली हे जाणून घेतलं तर ते बदलतं. बघा, एखादाच सकारात्मक प्रसंग सर्व तणाव नष्ट करेल आणि पूर्वी कधीही वाट्याला आले नाही असे सुख बरोबर घेऊन येईल. ही अपेक्षा विनाशक ठरते. का बरं? अपेक्षा आहेत याच्यात, अपेक्षा. म्हणजे एकच झालं तर अजून दुसरं झालं पाहिजे, तिसरं झालं पाहिजे. दुसरे कारण, एखादाच सकारात्मक प्रसंग सर्व तणाव नष्ट करेल. एखाद्याचमुळं असं होईल हे सुद्धा विनाशकारक ठरते. अपेक्षा ठेवल्या पाहिजेत नाही. एखाद्या सकारात्मक प्रसंगामुळे सर्व तणाव नाहीसे झाले असे क्वचितच घडते. पण घडते. केव्हा घडते? आपण जर लक्षात आणलं, की हे सकारात्मक विचारामुळे हे बदललंय. मग सकारात्मक विचार करायला लागलं तर घडतं. मॅजिक घडायला सुरुवात होते. कारण त्या विचारांना, निगेटिव्ह विचारांना आपण कट देतो. शेवटी सगळं आयुष्य आपले विचारच घडवतात. विचार आणि भावना हेच आपलं आयुष्य घडवतात. म्हणून सगळा भार आहे आपल्या विचारावर. मग ज्यावेळेला आपण वेळ नाही म्हणतो, वेळ मिळाला नाही म्हणतो, त्यावेळेला सगळे व्हायब्रेशन आपल्या आयुष्यात तसं येतं. तो व्हिडिओ मला सापडला तर मी जरूर डिस्कशन ग्रुपवर पाठवेल. त्यांनी खूप सुंदर, बहुतेक शिवानीच्याच व्हिडिओमध्ये येते. शिवानीच्याच आहेत. ऐका तो व्हिडिओ डिस्कशन ग्रुपचा. किती पोटतिडकीने ती बोलतीये वेळ नाही म्हणणाऱ्यांसाठी. म्हणून मला ते असं आठवलं, की खरंच हे खूप महत्वाचं तिने सगळं सांगितलंय. आपण काय देतो, निसर्ग, प्रत्येक शब्द आपण निसर्गाला टाकत असतो. प्रत्येक निसर्ग, मला वेळ नाही. तुझं आयुष्यच बदलेल, तुला वेळ नाही. धड आयुष्यच बदलणार नाही. तुला वेळ नाही तर मला कुठं वेळ आहे? निसर्गाला सांगून टाकतो ना, "मॅडम मी गावाला गेलते ना, मला नाही हो वेळ." मग तिथे शिवानीने अजून स्पष्ट केलं, ते ऐका. आपल्याच लँग्वेजमध्ये, व्हायब्रेशनमध्येच केलेलं आहे. म्हणजे मी सांगते ना, प्रत्येक आपण जे काही बोलतो, प्रत्येक आपला विचार आपण निसर्गाला कमांड म्हणून सोडलेला असतो. कंट्रोलवर असतो तो आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द. म्हणून जाणीवपूर्वक बोलायचं आणि संकल्पावर तो व्हिडिओ आहे. मला ते कोणीतरी पाठवला. मी म्हटलं, "का हो मला पाठवला? मी तर हेच सारखं सगळं सांगत असते." "काही नाही," म्हणे, "न्यू इयर." कधी न पाठवणारी व्यक्ती, ना कधी संपर्कात, ना कशात, आणि तोच व्हिडिओ आला. कदाचित हेच तर असेल तुम्हाला पाठवण्यासाठी, काय माहिती? आणि म्हणे, "नाही, मी सगळ्यांना हाच पाठवतोय न्यू इयरचा." अहो म्हटलं, "संकल्पाशिवाय आम्ही बोलतच नाही. आमच्याकडे हेच चाललंय सगळं," म्हटलं. एका शिक्षकांनी तो पाठवला. आपले काही ते अटेंड करत नाहीत. पण त्यांना तो खूप आवडला, संकल्प, संकल्प. आपण संकल्पाशिवाय काय करतोय का? विवाह अपत्यजन्य, कारण ज्यांना वेळ मिळाला नाही 3-4 लोकं सोडले तर, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ आलाय. मला नाही वेळ संकल्प लिहायला नवीन वर्षाचे. मला नाही वेळ 15 दिवसाचे संकल्प लिहायला. त्यांच्यासाठी तो व्हिडिओ आलाय, लक्षात घ्या. किती 65 लोकांनी शिवसरोदय शास्त्र केले. 5 लोकांनी लिहिलेत नवीन वर्षाचे संकल्प. 60 लोकांचं काय चाललंय? वेळ नाही त्यांना. किंवा सगळ्यांनी लिहिलं असेल वहीमध्ये, पण स्वतःच माझं, 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 त्यांना काहीच आयुष्यात मिळणार नाहीये. जे स्वतःपुरतं मर्यादित ठेवतात त्यांना तसंच संकुचित वृत्तीचे आहेत ते. संकुचित वृत्तीचे. त्यांना काही मिळणार नाही. कारण ही जमानाच दुसऱ्यांना घेऊन जाण्याचा आलाय. एक वेळ स्वतःला ठेवू नका. दुसऱ्यांच्या फायद्याचे संकल्प करा. मग कसं आयुष्य बरोबर पुढे जाते बघा. स्वार्थ परमार्थात बघा. परमार्थ करा.
त्याच स्वार्थ बघा, की मी 10 लोकांना ध्यानाला जोडेन आणि मग माझी ध्यानाची उच्च अवस्था येईल. मी 5 लोकांना शिवसरोदयला जोडेन आणि मग मला श्वासाच्या नियमांचे अनुभव येतील. बघा, असं परमार्थात स्वार्थ बघा आणि मग काय होतंय बघा. धडाधडा तुम्हाला रिझल्ट्स यायला लागतील नियमांचे. नियम पाळावे सुद्धा नाही लागणार. पण प्रत्यक्षात असे होत नाही याचा शोध लागणे हे फार धक्कादायक असते. तर तडजोड करावी लागताना बसणाऱ्या धक्क्यांमुळे दिसणारी लक्षणं काय असतात? तडजोड करायला लागली की आपल्याला धक्के बसतात, आपल्याला त्रास होतो, आपल्याला जमत नसतं. पण मग लक्षणं बिघडत जातात. वाढलेली बेचैनी, चिड ही तडजोड करावी लागण्याच्या धक्क्यामुळे दिसणारी मग सोडून नाही का जात विहंगमला, "नको बाई, फार इथे लिखाण-फिखाण आहे, शाळा आहे शाळा." असे म्हणून येतच नाहीत, उगवतच नाहीत. कारण मनाला सवय आहे ना, शांती, सुखशांती ती पाहिजे. आम्हाला कोणी बोललं नाही पाहिजे. आम्हाला कोणी लिखाण नाही केलं पाहिजे. आम्ही फक्त येऊन अटेंड करणार. मग काय रिझल्ट्स आहेत बघा, 10-10 वर्ष ध्यान करतायत. कितपत आध्यात्मिक नॉलेज आहे ते पण बघा. मग इथे बेचैन होते, मग चिडचिड होते, तडजोड करावी लागते, वेळ काढावाच लागतो, लिहावंच लागतं. या धक्क्यामुळे लागणारी लक्ष म्हणजे क या धक्क्यामुळे दिसणारी लक्षणे असू शकतात. पण बहुतेक वेळा ही लक्षणे वरवर दिसतात. त्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीची असतात. तडजोड करावी लागण्याच्या धक्क्याची लक्षणे बऱ्याचदा अतिसंवेदनशीलतेच्या स्वरूपात प्रकट होतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली तर लगेचच तुमचे मन आता पुढे अजरावी प्रगती होईल की नाही? एखादे खूप मोठे देणे चुकवावे लागेल का? नव्याने लागलेली नोकरी सुटेल का? याची काळजी करू लागते. तडजोड करावी लागण्याच्या धक्क्यामुळे तुमच्या मनातील सुप्त असणारे पाश, अटॅचमेंट्स आणि पूर्वग्रह वर येतात. श्रीमंत लोक नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असतात. असा विश्वास लहानापासून तुमच्या मनावर बिंबवला गेला असेल, तर तुम्ही आर्थिक सुबत्तेला प्रतिबंध करता. म्हणजे छुपी कारणं असतात. लोकांकडून खूप प्रेम मिळावे म्हणून प्रसिद्धी मिळवायची तुमची आंतरिक इच्छा असली, तरी तुम्ही प्रत्यक्षात प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न कराल. कारण सर्वसाधारण माणसाच्या तुलनेत प्रसिद्ध व्यक्तींना समाजाच्या टीकेला आणि तिरस्काराला जास्त तोंड द्यावे लागते. हा मनात दडलेला विश्वास म्हणून तुम्हाला सांगितले लहानपणात जायचे, आपल्याला काय संस्कार घडवले गेलेत, आपल्या आई-वडिलांमधली आपल्याला जी काही कमतरता वाटते, तेच आपल्याला भरून काढायचा आपला सोल पर्पज असतो. त्यासाठी आपण जन्माला आलेलो असतो. म्हणून आई-वडिलांनी आपल्याला काय वाढवलं, कसं वाढवलं, काय चुकीचं केलं, याचं विश्लेषण होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याचा पर्पज सापडतो. जसं माझं उदाहरण म्हणजे मला वाटलं माझ्या आई-वडिलांनी मला अतिशय उत्तम संस्कार दिलेत. माझ्या शाळेने मला उत्तम घडवलंय. खूप घडवलंय माझ्या शाळेने मला. पण हा गर्व किंवा हा माझा हे एका दिवसात खडकन उतरला, की आध्यात्मिकता मला कोणीच दिली नाही. ना शाळेने दिली, ना आई-वडिलांनी दिली. माझं घरात धार्मिकही नव्हतं आणि धार्मिक म्हणजे देवपूजा आपण जे म्हणतो ते. देवपूजा होत होती, सण होत होते. म्हणजे जे काही असतात कुलाचार ते सगळं होत होतं. पण तसं खूप म्हणजे आपण असं म्हणतो ना, जप करत बसणे, माळा घेऊन बसणे, पूजा घालणे, हे करणं, असं काही करत नव्हतं. म्हणजे इतकं काही तसले प्रकार नव्हते. मग मला आध्यात्मिक संस्कारच मिळाले नाहीत. मला दुःखच पचवायचं कसं शिकवलं नाही, काही नाही. म्हणून ही जन्म झाली, ही का क कर्म माझ्या पुढं आलं आणि मी करायला लागले. म्हणजे बघा ना, माझा सोल पर्पज कसा तयार झाला. मी तो शोधून काढला असं नाही. पण ती ठिणगी पडली माझ्यात, की माझ्या आई-वडिलांनी मला हे व्हॅल्यू का नाही दिले? मग आतून आवाज आला, "अगं तुला नाही दिले, तू कर ना मग." पण घडलं की नाही तसं मग. म्हणजे आपला सोल पर्पज तुम्हाला सोल पर्पज कसा काढायचा ते सांगते. कारण त्या पुस्तकातले हे वाक्य आहे. माझ्या मनाचं नाही वाक्य. मग हे अनुभव किंवा उदाहरणं म्हणून सांगते. म्हणून तुमच्या लहानपणात तुम्ही जा. तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला काय घडवलं? उदाहरणार्थ तुपाची बाटली फुटली, सोन्याची रिंग हरवली. असे इन्सिडेंसेस आठवा, जे मी तुम्हाला डिस्कस केलेले आहेत. आणि मग त्याच्यातून आई-वडिलांनी काय संस्कार घातला, रागवले का? काय झालं? अजून एक मी तुम्हाला उदाहरण दिलं, की मला वाढलं नाही, गरम ते पुढं टीव्ही बघत बसायचे, रात्री 10:00-10:30ला यायचे असेच समाजकार्य करून.
आणि त्यांना बाहेरच्या खोलीत वाढावं लागायचं आणि मी नाही वाढलं तर मला मार पण बसायचा, कडक होते. माझ्या मनात त्याच्याबद्दल आढी निर्माण झाली. मला वाढायला कोणाला कित्येक वर्ष नाही आवडायचं. हे मी काढलं शोधून या सगळ्या गोष्टी चर्चा करून. का माझ्यात असं होतं? का मला वाढायला इतकं आवडत नाही? का मी ओपन नसते कोणाला वाढायचं म्हटलं तर? हे सगळं तुम्ही शोधायचंय. तुम्ही असे का घडलात? तुम्हाला हे का आवडतं? का आवडत नाही? मग तिथे काय मुळं बांधली गेली? आई-वडिलांच्यामुळे ती बांधली गेली. बहीण-भाऊ सगळेच. आई-वडील म्हणजे आई-वडील नाही. आपण लहानपणी ज्यांच्यासोबत वाढलं ते सगळे. मग चुलत बहिणी असतील, चुलत भाऊ असतील, काका असतील, मावशी असतील. ह्यांचे सगळे धागे जोडलेले असतात. डी कनेक्शन असतं. ते डी बदलत असतं. आपल्याला बदलायचंय. आपण हे सगळं शोधून काढलं. आपण मतं बदलवली, तर ते डी बदलणार आहेत आपोआप. इतकं ते आंतरिक आहे. मेलेल्या माणसांचं सुद्धा आठवायचंय. मेलेल्या माणसांशी सुद्धा संवाद साधायचे. त्यांना सुद्धा विचारायचंय, त्यांना सुद्धा माफी मागायची, त्यांना सुद्धा माफ करायचंय. हे का? तर हे सगळं डी बदलणार आहे म्हणून. मग हे पर्पज लाईफचा असा निघणार आहे. त्यासाठी आपण कर्म घेऊन आलेलो आहोत. ही कमतरता भरायला. आपण ना की त्यांना नावं ठेवायला, त्याच्यातून काही शिकायला. म्हणून हे सगळं चाललेलं आहे वाचन. तडजोड करावी लागताना बसणाऱ्या धक्क्यातून मी सही सलामत बाहेर कसे पडायचे? जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक घडते, तेव्हा त्या बदलाला अनुकूल अशा इतर मानसिक तडजोडी करण्याची तुमची तयारी हवी. ज्या योगे सर्व गोष्टींची घडी नव्याने व्यवस्थित बसेल आणि तुमच्या मनात तयार झालेले भविष्यातील आयुष्याचे चित्र स्वयंपूर्ण दीर्घकाळ टिकणारे असेल. परत आलं चित्र, चित्रच आलं. त्याशिवाय हेच नाही. आपलं क्रिएशनच तसं झालंय. केवळ आपण मनात आणलं, विचार केला आणि आपला जन्म झाला. आपण खालच्या चेतनेला आलो. ब्रह्मांडाचं क्रिएशन सुद्धा असंच झालेलं आहे. चित्रांनीच झालेलं आहे. म्हणून चित्र, चित्राशिवाय काहीही नाही. जर आवश्यकतेपेक्षा फार आणि किती लोकांनी ती चित्र काढली? किती लोकांनी काढली? किती वेळ दिला? हा प्रश्न आहे ना? जर आवश्यकतेपेक्षा फारच जास्त पैसा असण्याबद्दल तुमच्या मनात काही शंका, कुशंका असतील, तर त्या पैशाचे नीट व्यवस्थापन कसे करायचे, हे शिकण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. तुमच्या मनात नातेसंबंधाबद्दल काही गोंधळ असेल, तर पूर्वी तुम्ही जे कधीही केले नाही, ते आता करावे लागेल. इतरांना समजून घ्यायला शिकायला लागेल. म्हणजे नातेसंबंध आपल्याला बदलावे लागतील. कसं वागलो नाही तसं वागावं लागेल. आपल्याला सुधारायचे असतील तर. आपल्या काही इच्छा आहेत त्यानुसार आपल्याला बदल करावे लागतील. आयुष्यात हा मोठा बदल तुम्हालाही बदलण्यासाठी अनेक पद्धतींनी भाग पडेल. तुम्हाला अपरिचित असलेल्या नव्या जगात प्रवेश करण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्यासाठी पात्रही आहात अशी तुम्हाला खात्री आहे. अशा वेळेस त्या जगात पहिले पाऊल टाकण्याची तुमच्या मनातली भीती घालवण्याचा उपाय एकच असतो. त्या अपरिचित जगाशी इतके समरस व्हायचे, की तुम्ही त्या जगाचाच एक हिस्सा आहात असे वाटायला हवे. मानसिक संप्रेषण, सायकिक थिंकिंग म्हणजे जाणते पण नव्हे. आपण इथे मानसिक संप्रेषण याबद्दल बोलत आहोत. आपला हात पाहून भविष्य सांगणारे किंवा निऑन साइनच्या फलकावर जाहिरात करणारे, तंत्रमंत्र करणारे व्यावसायिक, तुमचा चेहरा पाहून भविष्य सांगणारे, हा इथल्या चर्चेचा विषय नाही. मानसिक संप्रेषण हे त्याहून अधिक सूक्ष्म पातळीचे आणि हानिकारक असते. मानसिक संप्रेषणात दुसऱ्या माणसाच्या मनातील विचार किंवा त्या माणसाच्या मनातला हेतू काय आहे हे आपल्याला समजते असे गृहीत धरले जाते. किंवा संप्रेषण करणाऱ्याला अत्यंत तीव्रतेने काहीतरी जाणवते आहे. म्हणून जे घडण्याची शक्यता जवळ-जवळ नगण्य आहे, नेमके तेच घडण्याची शक्यता त्याने केलेल्या भाकितांमध्ये गृहीत धरली जाते. यात तुम्ही ज्या मार्गावरून जाणे अपेक्षित होते, त्या मार्गावरून न गेल्यामुळे जे आयुष्य खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी होते, त्या आयुष्याला तुम्ही मुकलात असा विश्वास ठेवता. एखाद्याबद्दल तुम्हाला केवळ खूप ओढ वाटते, म्हणून तीच व्यक्ती तुमच्या आयुष्याची आदर्श जोडीदार आहे, असा विश्वास ठेवता. तसं काही नाहीये. युक्तिवादाचा अवलंब केल्यामुळे तुम्हाला प्रचंड अस्वस्थता येते. विपरीत अनुमान करण्यामुळे तुम्ही यशापासून दूर राहता.
चुकीचा अनुमान. विपरीत अनुमान म्हणजे काय? वैध पुरावा नसताना अनुमान काढलेले असतात. तर्क काढलेले असतात. केवळ चिंता करण्याने स्वसंरक्षण करता येत नाही. भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त होणे. आपल्या आयुष्याच्या 5 प्रकरणे भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त होणे. आपल्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपण सतत स्वतःला नव्याने घडवण्याच्या प्रक्रियेतून पुढे जात असतो. आपण घडवतो का हो नवीन, नवीन, नवीन आपल्याला? काळाच्या ओघात आपण बदलत राहणे स्वाभाविक असते. त्या बदलण्यातून आपण उत्क्रांत होत असतो. आपले शरीर सतत जुन्या पेशी नष्ट करून त्या जागी नव्या पेशींची निर्मिती करत असते. आता ही कोशिकांची निर्मिती म्हणजे कोणाचं गॉल ब्लॅडरचं काम आहे. गॉल ब्लॅडर म्हणजे आपण आकाश तत्व घेतो त्याच्यावर. म्हणजे पंचतत्व एवढा किस करतंय ना तुम्हाला सांगते. खरं इतकं सुंदर आहे ना हे पंचतत्व. नुसतं आध्यात्मिकता जरी म्हटली तरी त्या रंगातून आणि त्या ह्याच्यातून शिकता येते आपल्याला. आकाश तत्व. आपल्याला पुढं-पुढं आकाश तत्व ठेवायचंय लक्षात घ्या. पृथ्वी तत्व सोडायचंय आपल्याला. जलतत्व सोडायचं आहे. नंतर उरणार 3च तत्व शरीर सोडल्यानंतर. जल, अग्नी, वायू. जल नाही सॉरी अग्नी, वायू, आकाश. वर-वर जाणार आपण. म्हणजे आपलं जे काही आहे सूक्ष्म शरीर जाणार. शेवटी मग आपल्याला वायू पण सोडायचे, अग्नी पण सोडायचं, आकाश. मग परमाकाश. म्हणजे सगळी उत्क्रांती जी काही आहे, आपल्याला असेन्शन जे आहे, ते सगळं तत्वातच आहे. त्यामुळं इथे पेशी जरी म्हटलं, जरी शारीरिक जरी म्हटलं, तरी ते तत्वातच विचार करता येतो. मग जर गॉल ब्लॅडर नवीन पेशी निर्माण करतो, तर त्या गॉल ब्लॅडरला उत्तेजन देऊन, त्याला रंग घेऊन, ते तत्व करून त्याचं फंक्शनिंग चांगलं होईल का नाही होईल, हा एक विचार माझ्या मनात येतोय. आणि त्या रंगाचं घालून, त्या रंगाचं घालून, त्या अवयवाची ऊर्जा आहे. बघा हां, आता मला आज एवढं वाईट वाटलं ना, त्या अ, हे पुस्तक वाचत होते. भविष्य मालिका, पुराण, कल्की अवतार व धर्म संस्थापना भाग 2 वाचते मी. ह्याच्यात लिहिलेलं आहे, की गोल्डन वेळा कोणती लोकं हे सगळ्या ह्याच्यातून त्यांचं डायमेन्शनला जाणार आहेत, उत्क्रांत होणार आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 वेळा दिल्या. त्रिकाल संध्या म्हटले 3 वेळा. त्या 3 वेळामध्ये 11:30 ते 12:30 वेळ ही आहे दुपारची, जी आपली प्राणायामाची वेळ होती. 11:30. मला इतकं वाईट वाटलं ना आता ते प्राणायामाची वेळ बदलली गेली. एवढ्या गोल्डन वेळेला आपलं सगळं चाललं होतं. तिन्ही वेळा आपल्या चांगल्या होत्या. आता आपण ओंकाराचं 9 वाजता करून त्या गोल्डन वेळेला आलोय. म्हणजे 9ला संपती ती वेळ. पण ठीक आहे निदान 9:30च्या ऐवजी 9. तर हे सगळं वाचूयात आपण. पण ते थोडंसं त्या वेळा सुद्धा आपल्या सगळ्या व्यवस्थित होतात. पण आता 7 ते 8 मी बघणार आहे किती लोकं करणार आहेत 7 ते 8. एवढी थंडी आहे आणि आपली पहाटेची वेळ पावणे 4 पावणे 4 ते 6:30 असं लिहिलंय ध्यानच. ती पण किती आपली गोल्डन वेळ आहे बघा ना. आपल्याकडनं बरोबर सगळं ऊर्जा करून घेतीये. पण असंच काहीतरी मध्ये घुसडवलं ना, की ते बिघडतंय. कारण प्राणायाम म्हणजे सुद्धा संध्या, साधनाच लक्षात घ्या. बरोबर ती 11:30 वेळ होती. 11:30 ते 12. ठीक आहे चला. भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त होणे. बघूयात काय होतंय या महिन्यात. आपल्या बौद्धिक आणि भावनिक वाढीची प्रक्रिया ही तशीच असते. पण त्याच्या आवर्तनाचा वेग शारीरिक वाढीच्या वेगापेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो. मग हे समजू शकते, की आपल्या मनाला सोसावे लागणाऱ्या असह्य यातनांचा काही भाग निसर्गात अतिवेगवान असलेल्या बदलाच्या या प्रक्रियेतून आलेला असतो. आपल्याला या त्रास सोसावा लागतो कारण आपले आयुष्य बदलत असले, तरी आपण भूतकाळातल्या स्मृतींचे गाठोडे आणि साठलेला कचरा घट्ट साठवून ठेवलेला असतो. आता मला आज संकल्पात एकीचं दिसलं का काहीतरी चर्चा झाली की मागचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. मी म्हटलं तुम्हाला तर मी सांगत असते करू नका म्हणून आणि पर्टिक्युलरली तुमच्याशी पण मी बोलले होते पास्ट लाईफ रिग्रेशन करू नका. मग ते म्हणे 600 जण होते. म्हटलं मला बाकीच्यांचं काही सांगू नका. बघा आता इथे काय केलंय. पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये
आपण जे करतो ते योग्य नाही करत, ह्याच्यावर आपण व्हिडिओ डिस्कशन ग्रुपला बघितलेत. ते कसं होतं ते बघितलंय. त्याचे अपाय सुद्धा आपण बघितलेले आहेत. एक साधा लॉजिकल विचार करा. का विसरतो मग जन्म आल्यावर आपण पास्ट लाईफ? का विसरतो? मग आपल्याला जर विकास साधायला पाठवलं इथे, तर सगळंच गाठोडं घेऊन आलो असतो की आपण. आहेच आहे. इथे गाठोडं आहे ना. आणि मग मी म्हटलं काही अजून तर थोडंसं जाऊ दे आता मी बोलत नाही. पण आपण परत ते गाठोडं बांधायला लागतो. पाच लाईफ रिग्रेशन नाही होत ते. उगाचच काहीतरी मागच्या जन्माबद्दल विचार करत परत नको त्या गोष्टी टाकत चालतो शरीरात, मनामध्ये. आपल्याला हा त्रास सोसावा लागतो कारण आपले आयुष्य बदलत असले तरी आपण भूतकाळातल्या स्मृतीचे गाठोडे साठलेला कचरा घट्ट धरून ठेवलेला असतो. गतकाळातील अनेक दिवसांच्या अवधीत घुसमटून राहिलेल्या भावना बरोबर घेऊनच आपण पुढे जातो. हळू-हळू गतकाळातील आघातांचे ओझे आपल्या भविष्यातील आयुष्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतो. भूतकाळातल्या ओझ्यापासून मुक्त होणे ही एक प्रक्रिया आहे आणि सराव सुद्धा. जो आपल्याला शिकावा लागतो त्याची सुरुवात इथूनच होते. मुक्तता करायची आपल्याला. भूतकाळापासून मुक्त होण्याची सुरुवात. तुम्हाला भूतकाळापासून मुक्त होण्याची किती मनापासून इच्छा आहे हे तुम्ही स्वतः जरी जाणवत असलात, तरी त्यासाठी तुम्ही स्वतःवर जबरदस्ती मात्र करू शकत नाही. या क्षणी तुम्हाला तुमच्या पूर्वायुष्यातल्या या गोष्टीपासून मुक्त व्हायचे आहे. जुनी दुखणी, जुने प्रेमसंबंध, आपल्या आयुष्यातल्या तुमच्या स्वतःच्या गरजा आणि इच्छा नाकारण्यात, मन मारण्यात घालवलेल्या आयुष्याची तुम्हाला वाटणारी खंत, आत्मघातापासून बरे होण्यासाठी मागच्या या सर्व गोष्टी सोडून देण्याच्या प्रक्रियेतून जाणे आवश्यक असते. पण म्हणून तुमच्या मेंदू कक्षेत एखादी गोष्ट घट्ट बसली, की ती तुम्हाला कितीही नकोशी वाटत असली, तरी तुम्ही तिला बळजबरीने बाहेर काढू शकत नाही. ॲस्ट्रल ट्रॅव्हल सुद्धा संकल्पात लिहिलंय. म्हटलं करू नका ॲस्ट्रल ट्रॅव्हल. आपण खूप ॲडव्हान्स तंत्रज्ञानाने शिकलो काय आहे ॲस्ट्रल ट्रॅव्हल. परत ते ते डिस्कशन ग्रुपवरचे व्हिडिओ ऐका. अद्ययावत आपण टेक्निक सायन्सनीच चाललेलो आहोत पुढे. नको त्या गोष्टींमध्ये भरकटायचं नाही. नको ते संकल्प लिहायचे नाहीत. अजून सुगंध येणे. सुगंध येणे. तुम्हाला वाटतं का चांगलं आहे, ध्यानामध्ये सुगंध येतो. मी तुम्हाला शास्त्रीय कारण त्या शिवसरोदेत सांगितलेलं आहे. खूप चर्चा करून झाली. सुगंध कोणत्या अवयवाचा आहे, कोणत्या चक्राचा आहे, म्हणजे ऊर्जा तिथवर आली. हे जसं आहे, सुगंध येणं म्हणजे मूलाधारात तुमची ऊर्जा आली आहे. पण हे जर तुमच्या मनात बसलं, मला सुगंध आला पाहिजे संकल्प. मग वाईट ऊर्जा घे, सुगंध घे तुला घे आणि वाईट ऊर्जा ट्रॅप करणार. कारण ध्यान साधना अशी आहे, जसजशी आपली प्रगती या गोष्टी मी बोलत नाही कारण तुमच्या डोक्यात जाऊन बसतील. जसजशी प्रगती होत जाते, तसं मार्गावरनं खेचणं चालू असतं, खेचणं. म्हणून ॲस्ट्रल ट्रॅव्हल नको, सुगंध नको. नको त्या ध्यानाच्या या ध्यानाचे अनुभवाचे संकल्प नको. हां, आध्यात्मिक उन्नती जास्त झाली आहे लिहा. इन्स्टिंक्ट्स येतात, त्यातून काही मार्गदर्शन मिळेल, काही समयसूचकता येईल, काही मार्ग व्यवस्थित कळेल, दुसऱ्यांचं भविष्य कळलं पाहिजे, दुसऱ्यांच्या मनातलं कळलं पाहिजे आणि वेड लागेल. मागतानाच चांगलं मागा. ठीक आहे. एक उदाहरण सांगतेय. म्हणून सुगंध येणं एक-एक जसं-जसं चक्रांचं आपलं चाललंय, चक्रांचे गुण, गंध, गंध कशाने मिळतो आपल्याला? कशाने गंध मिळतो? नाकाने मिळतो का जलतत्वाचा गंध आहे? का पृथ्वी तत्वाचं आहे? मग मूलाधार चक्र, मग मूलाधार चक्राच्या देवता जशा असतात, तशा यक्षिणीन, राक्षसीनीन वाईट ऊर्जा पण आहेतच की त्या चक्राच्या. तसं काही लिहू नका तुम्ही. त्यामुळं मी हे संकल्प लिहिणं मला पाठवणं गरजेचं असतं. माझं मत घेणं, मी काय सांगतेय, एवढ्या बारीक-बारीक गोष्टी मी अक्षरशः अर्धा-अर्धा पाऊण-पाऊण तास एकेकीचे संकल्प वाचलेत. प्रत्येक संकल्पावर मी चर्चा केली. काय पाहिजे, तो कसा सुधारेल? एवढं कोण देतं का हो तुम्हाला? तुम्ही त्याच्यात सुधारणा केल्या पाहिजेत ना दिवसेंदिवस, दिवसेंदिवस.
साधं वर्गीकरण करा म्हटलं तर वर्गीकरणही करत नाही. धाडकन 100 लिस्ट देत आहे यादी घालून. 1, 2, 3, 10 आणि काहींनी तर मी ते मूलाधाराच्या चक्राचं लिहिलंय तेच मला टाकून दिलंय सगळं आधी आणि त्याच्या खाली थोडंसं ॲड केलंय. तिथे माझीच कॉपी मला घ्या. तुम्हाला संकल्प पाहिजेत घ्या. तुम्ही संकल्पाला सुद्धा तुमचं मनन हे बुद्धीचा वापर नाही केला तर काहीच नाही होणार. संकल्पाला सुद्धा विचार करा ना, विचार घडू देत ना. कॉपी कशाला करायचेत? जे लोक आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टींनी अशा तऱ्हेने बांधले गेले नाहीत, त्यांना कदाचित ही गोष्ट पटणार नाही. ज्या लोकांना त्यांची सुरक्षितता, त्यासाठी असलेली व्यवस्था आणि प्रेम यासाठी एखाद्या गोष्टींवर अवलंबून राहण्याची तीव्र गरज कधी भासली नाही, त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. जेव्हा लोक तुम्हाला अत्यंत थंडपणे, जणू काही त्यांना तुमच्या डोक्यात आणि हृदयात उठलेल्या वादळाची तीव्रता लक्षातच आलेली नाही, अशा पद्धतीने द्या सोडून असे सांगतात. तेव्हा तुम्हाला राग येत असेल, तर त्यात तुमची काही चूक नाही. मला येतो बाबा राग. मला कोणी म्हटलं द्या आता सोडून. अरे सोडून द्या नाही, त्याचा उहापोह करा. त्यातून लर्निंग घ्या. त्यातून शिका. पुढच्या वेळेला काय बदलायचं ते शिका. हे फार महत्वाचं असतं. पूर्वानुभव विसरण्यासाठी मानसशास्त्रीय युक्ती. खूप असं हे आहे, दीर्घ आहे. म्हणजे एकदम पटकन वाचण्यासारखं पुस्तक नाही आहे. अवाजवी अपेक्षांचा त्याग करणे. काही गोष्टी तुमच्या मार्गावरून निघून जातात. याचा अर्थ त्यांनी तुमचा मार्ग पुढील मार्गक्रमणासाठी मोकळा केलेला असतो. काही व्यक्ती आयुष्यातून निघून जातात. त्याची गरज नसती राहिलेली आपली. आपलं कर्म पूर्ण झालेलं असतं म्हणून निघून जातात. कुठं गावाला जातील किंवा देशांतर करतील किंवा वरती जातील. पण या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात. भावनिक आघातातून बाहेर पडणे. आपण भावनिक आघातात जातो ना, एखादी व्यक्ती सोडून गेली तर किंवा सोडून जाईल म्हणून आधीच काही वाटत असतं. तर हे सर्व आपण भावनिक आघात करून घेतो. मग त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. कोंडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणे. नाही केली तर किती त्रास होतो हे आपण बघितलंय. म्हणून भावना व्यक्त करणं फार गरजेचं आहे. ध्यान करण्यामागं शांत वाटावे. मी फक्त बोल्डमधलं वाचते बरं का. कारण आपल्याला आता ध्यान करायचंय. ध्यान करण्यामागं शांत वाटावे यापेक्षा भावनिक संवेदनांचा अनुभव पूर्णत्वाने घेता येण्याची क्षमता वाढवता येणे हा उद्देश असायला हवा. किती सुंदर आहे बघा. ध्यान करण्यामागे शांत वाटावे यापेक्षा भावनिक संवेदनांचा अनुभव पूर्णत्वाने घेता म्हणजे चांगल्या भावनिक संवेदनांचा वाईट नाही. वाईट जर घ्यायचं असेल तर त्याच्यातनं लर्निंग घेऊन ते क्लीन्स करायचं. भावनिक संवेदनांचा अनुभव पूर्णत्वाने घेता येण्याची क्षमता वाढवता येणे हा उद्देश असायला हवा. मला कल्पना आहे की आजवर तुम्ही ध्यानासंबंधी जे ऐकले आहे त्याच्या विरोधी असे हे विधान आहे. पण खरे म्हणजे ध्यानधारणेच्या आधी लक्षात घेण्याचा मूळ मुद्दाच त्या संबंधीचा आहे. जेव्हा शांत व हलके वाटण्यासाठी 10 मिनिटे स्वस्थ बसून ध्यान करायला हवे असे तुम्ही ठरवता, तेव्हा तुम्हाला आता ध्यान करण्याची गरज का भासावी याचा विचार केला तर लक्षात येईल की तुम्ही पुन्हा भावना दडपण्याचाच प्रयत्न करत आहात आणि यासाठी तुम्हाला ध्यानाला बसावेसे वाटते. पण त्या उलट ध्यानाचा उद्देश हा आहे की तुम्ही स्वस्थपणे एका जागी बसून तुमच्या भावनिक संवेदनेद्वारे तुमच्याशी संवाद साधू पाहणाऱ्या मूळ भावनेकडे तुम्ही एकाग्र चित्तेने लक्ष द्यावे. संताप, भीती, उदासी, मन भरकटवून टाकणारे व न थांबणारे विचार, ते विचार कितीही चित्ताकर्षक किंवा चेतवणारे असले तरी त्या विचारांना प्रतिसाद न देता तुम्ही स्थिर बसावे आणि त्या विचारांना व भावनिक जाणीवांना प्रकट होण्याचा आणि मावळण्याचा अवसर द्यायला शिकावे. त्यासाठी सरावाची गरज असते. शरीरात साचून राहिलेल्या ताणाचा मागोवा घेण्यासाठी श्वासाचे निरीक्षण करा. चांगला घाम येऊ दे. खूप शारीरिक हालचाली करा. रडून घ्या. रडणंही छान आहे. रडलं पाहिजे. म्हणून मग ते ध्यानात अश्रू येतात. जरी आपल्याला कळलं नाही, की ध्यानात अश्रू का आलेत? बाबा मनात तर काही आलेलं नाही, वाईट काही आलेलं नाही. मग कुठनं अश्रू आले? हे पूर्वी बांधलेले अश्रू आले. ठीक आहे? बांधून ठेवलं होतं ना, ते आता येतं.
सुटल्या जातात गाठी. काही वेळेला आनंदाश्रू असतात, काही वेळेला ऊर्जेमुळं असतं. काही वेळेला ती दुःख, कर्म रिलीज झालेली असतात. आयुष्यात पुढे जाण्याचा संबंध एखाद्या गोष्टीचा सूड घेण्याशी नसतो. पुढे जाण्याचा संबंध हां. पुढे जायचं म्हणजे सूड घ्यायचं असं नाहीये. नवीन भविष्याची बांधणी करणे. भविष्यातील तुमच्या संभाव्य सर्वोत्तमला स्वला भेटणे. मानस उपचाराच्या पद्धतीतील एक लोकप्रिय पद्धती म्हणजे तुमच्या आत असलेल्या बालवयीन स्वशी संवाद साधणे. बघा, बालवयीन किंवा तुमच्या बालवयीन स्वची कल्पना करून त्या स्वशी नाते प्रस्थापित करणे. या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला भूतकाळातील काही विशिष्ट धक्कादायक प्रसंगापर्यंत घेऊन जा आणि तुम्हाला आता जे जाणतेपण प्राप्त झाले, त्याच्या मदतीने त्या प्रसंगाकडे पुन्हा नव्याने बघा. म्हणजे आता मगाशी सांगितलं भूतकाळचे गाठोडे बांधू नका आणि इथे हे सांगितलं. याचा अर्थ काही उलटा-सुलटा नाहीये. योग्य तोच आहे. कारण आता आपल्याला कळतंय. बालपणी आपण काय बांधून घेतलंय. आपण शून्य झालोय ना आता म्हणून. म्हणून ते जायचंय. बघायचं. तुमच्या आत दडलेल्या बालवयीन स्वशी संपर्क साधण्यासाठी त्या बालवयीन स्वने तुमच्याशी बोलावे असा प्रयत्न बहुतेकदा केला जातो. त्याच्याद्वारे तुमच्या सुप्त इच्छा, आवड, आपल्याला जर आपली पॅशन काढायची असेल ना, लाईफ पर्पज काढायचा असेल ना, तर आपल्या शिक्षणातल्या काळात जायचं. मग लगेच कळतं आपल्याला, की आपल्याला काय सुप्त इच्छा आहेत. का? मी म्हटलं ना, इच्छेला का विचारायचं. मग हे शालेय जीवनात लगेच कळतं आपल्याला. तुमच्या सुप्त इच्छा, आवड, भीती आणि इतर भावनिक जाणीवा माहिती करून घेत असतात. प्रथम तुमच्या भीतीचा सामना करा. तुमच्या भविष्यातला स्व कसा दिसतो याचं निरीक्षण करा. तुमच्या भविष्यातला स्व कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. तुमच्या भविष्यातला स्व कसा दिसतो तेच आहेत. टप्पा 2, टप्पा 3 आग टप्पे दिलेत. टप्पा 4 तुमच्या भविष्यातला स्व तुमच्या नवीन आयुष्याची किल्ली तुमच्या हवाली करत आहे अशी कल्पना करा. आपण हे केलंय ना? तुमचा भूतकाळ अनंतामध्ये क्वांटम फील्डमध्ये विसर्जित करा. आघाताचा प्रभाव तुमच्या डोक्यात राहत नाही, तो तुमच्या शरीरात राहतो. प्रथम आघाताचे मूळ कारण शोधा. दुसरे म्हणजे आपण सुरक्षित आहोत या भावनेला नव्याने बळ द्या. तिसरे म्हणजे आपण सुरक्षित आहोत हे सदैव आपल्याला म्हटलं पाहिजे ना आपण. तिसरे म्हणजे मनातले विचार आणि भावनिक संवेदनांचा फक्त वरवरचा अर्थ काढणे थांबवा. वरवरचा नाही, खोलवर अर्थ काढला पाहिजे. तुमच्यातील सर्वाधिक सशक्त स्व साकार करणे. तुमचे सर्वाधिक सशक्त स्वरूप आजच्या घडीला काय एकंदर तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल, की पुन्हा ह्या मननावरच आहे. मनन, विचार त्याच्याशिवाय काय त्या पुस्तकात सांगितलंय का? पूर्ण विचारांचं उत्खनन, मनाचं उत्खनन असंच आहे. म्हणून तर हे करणं गरजेचं आहे ना आपल्याला. भविष्याचं असू देत, भूतकाळाचं असू देत, तेच तर सगळं चाललंय ना लिखाणातनं. वाईट वाटतंय तुम्हाला, पण त्याच्याशिवाय नाहीच त्या 4 डायमेन्शनला जाणार आपण. हे नाही केलं, मग ज्यांना लिहिता येत नाही त्यांचं काय आहे? ज्यांना लिहिता येत नाही त्यांचं मनामध्ये सारखं चाललेलं असतात विचार. असं काही नाही लिखाणातनंच हे होणार आहे. विचार सारखा करायचाय, तर्क सारखे काढायचे, निष्कर्ष सारखं काढायचं. उहापोह करायचंय म्हणजे तो सबकॉन्शियसला पेरेल. बुद्धीने विचार. ॲक्चुअली जे शिकलेले नसतात ते खूप बुद्धी लावत असतात. कारण साधं एक उदाहरण सांगते. ही जी उत्क्रांती सुरू आहे ना, असेन्शन सुरू आहे ना, त्याच्यात खेडवळ लोकं जास्त पुढे आहेत. कारण त्यांचं मन बुद्धिवादी नाहीये ना. ते म्हणजे साधं पंचतत्व घ्या ना. पंचतत्वाचा फायदा कोणाला येतो? अशाच लोकांना जास्त येतोय खेड्यातल्या लोकांना. कारण लगेच हातावर रंग घेतात. तुम्ही लाल सांगितलं घेऊन मोकळे, बरे होऊन मोकळे. आपणच विचार करू, हे रंगाने काय होणार आहे? कसं काय होणार आहे? एक दिवस लावला, दुसऱ्या दिवशी म्हणतो आपण लग्नाला गेलतो, गावाला गेलतो. आम्हाला नाही वेळ झाला. औषधानं होतं का तसं? बुद्धिवादी ना आपण. मग कसा वेळ होईल बाबा लग्नाच्या वेळेला, कोणाच्या घरी गेल्यावर, प्रवासात गेल्यावर? मला नाही वेळ झाला. 8 दिवस रंग लावायला गॅप पडतो. तो स्केच पेन आणायलाच 8-10 दिवस जातात. बुद्धिवादी आपण. खेडवाळ्यांजवळ नाही हो, ते लावतात.
त्यामुळे ते पुढे चाललेत सगळे. अध्यात्मात सुद्धा ते पुढे चाललेत तुम्हाला सांगते. साधे साधे शेतकरी काय काय अडाणी पडाणी येऊन ऐकत बसतायत आता. माहिती का? हे आपण जेवढं जड डोकं ना तेवढं मागं मागं राहिलेले आपण. सगळं हे करत. म्हणून असं काही नाही की त्या लिखाणातनं मनन, चिंतन, एनालिसिस या गोष्टी आणि ते बिचारे खूप स्वप्न रंगवत असतात भविष्याची सुद्धा. पैसा जरी नसला तरी सुखाने राहतात. ज्याच्याजवळ भाकरी नाही, ज्याला भाकरीची चिंता आहे, तो पुढच्या गोष्टीच्या चिंताच करत नाही. त्याच्या चिंताही लिमिटेड. ज्याच्याजवळ करोडो रुपये, त्याच्या चिंता अधिक, त्याच्या लिस्ट अधिक, चिंताही अधिक, इच्छाही अधिक, हवी अधिक. असं असतंय ते. म्हणून ते सगळं समाधान आणि मी जे म्हणते अबंडन्स कशात आहे? एक भाकरीचा तुकडा आहे, त्याच्यातले 4 तत्कर खाण्यामध्ये अबंडन्स आहे. ना की 100 भाकरी असण्यामध्ये अबंडन्स आहे. अबंडन्स ही मनाची प्रवृत्ती आहे. जे आहे त्याच्यामध्ये आपण सुखी आहोत. आपलं सगळं दुसऱ्यांच्यासाठी चाललेलं आहे बास. तर तिथे अध्यात्म सुरू होतं. परमार्थातूनच अध्यात्म सुरू होतं. जिथे परमार्थ नाहीये तिथे अध्यात्म कसं काही उतरणार आहे? कोणी बोललंय का? सुवर्णा मॅडम अनम्यूट आहात. चला ध्यान करूयात आपण. आता कोणतं ध्यान करायचं आता? कालचं तर 6 वर्चच झाले. मॅडम हर्षा मॅडमच्या मुलीला हे द्यायचं लव लाईट. हो ते द्यायचंय. मी जरा हे करते 1 मिनिट. रेकॉर्डिंग बंद करते ना. तसं कशाला रेकॉर्डिंग मध्ये